everyone. I am Kajal Bhalerao, welcoming you all at News Bharati. So today we are on the streets of Pune, where the Wari, the old tradition of Maharashtra, is being carried out. So let us see what the Warkaris think on this. कितवी वारी आहे ही? पंचवीसची सही असेल. काय सांगताल विठ्ठलाबद्दल? लग्न झाल्यापासून मी आलेले आता माझं 85 वय. काय म्हणता कसं वाटतं वारी जेव्हा वारीला नेहमी जाणे येतं पायाने नेहमी आणि कायम चाललेले वारीत. 50 वर्ष झाले. पाऊस पाण्यात करून तर ह्याची किती होती पावसा पाण्यात जागा नेत नाही आम्हाला पावसा पाण्याची जायचं. वारी चालू आहे आता 15 वर्ष. 15 वर्ष. एखादा आनंदाचा क्षण जे लक्षात राहणार आहे? आनंदाचा क्षण म्हणजे जो आम्हाला जो पास मिळतो हा, आषाढी वारीला जो पास मिळतो तो पासचं दर्शन आम्हाला 15 मिनिटात दर्शन होतं. हा. हा फार मोठा आनंद होतो साजरा होतो. हे जीवनात कधीच आता लोक जवळजवळ 3-3, 4-4 दिवस उभे राहतात. बरोबर. आम्ही 15 मिनिटात दर्शन करून बाहेर निघतो. हा आणखीन मोठा आनंद काय मिळाला पाहिजे. चरण प्रश्न होतं देवाचं, आणखीन काय आनंद मिळाला पाहिजे. बरोबर. अभंग किंवा एखादी ओळ जी सगळं काही जावे सांगून जाईल. पंढरीची आवडे मनाची. आणि येणाऱ्या पिढीला काय सांगताल तुम्ही वारीबद्दल? की वारीबद्दल किती लहान असला किती मोठा असला तरी लहान मोठेपणा सोडून द्या आणि ह्या वारीचा सोडावा आनंदाने घेत जावा. कारण की लहानपणी ते देवा मुंगी साखर चालावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. वारी काय आता करू आलो 14 वर्ष 14 वर्ष. कुठून आलात तुम्ही? जिल्हा जालन्यावरून एवढं आलात? तालुका बदनापूर गाव नांदखेडा. काय म्हणताल एका शब्दात विठ्ठलाला कसं तुम्ही सांगू शकताल? काय मागणं तो आशीर्वाद. हा पायी वारी करू द्या जोवर झाली तोवर जेवढी दैवत असली तेवढी घडू द्या आम्हाला. जेवढी सेवा घडी तेवढी आमच्या हाताने करून घ्या. इथनं डायरेक्ट हा पंढरपूर. डायरेक्ट पंढरपूर. डायरेक्ट पंढरपूर 14 वर्षात. कधी खंड पडला याच्या आधी का नाही? नाही 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 एक माणूस कोणी घरात तुम्ही दोघांपैकी एक कोणी नाही. देर येते. अच्छा. म्हणजे तुमच्या घरातलं कोणी ना हा कोणी? कोणी हो कोणी अच्छा, म्हणजे तुम्ही सगळे घरचे. सगळे वारीतले आम्ही पूर्ण वारीतले. रामकृष्ण. चला रामकृष्ण हरी. माझे नाव मोहन गजानन मालुसरे. मी सब इन्स्पेक्टर आहे ट्रॅफिक डिपार्टमेंटला आहे डेक्कन विभागला. आणि वारीचं मी जवळजवळ 20 वर्ष झालंय म्हणजे कंटिन्यू म्हणजे बंदोबस्त करतोय किंवा याच्या अगोदर स्पेशल बॉम्ब स्क्वॉडला वगैरे चांगलं एक धार्मिक हे चांगलं येऊन जातं. एक सेवा होऊन जाते त्या ड्युटीच्या निमित्ताने. पोलीस खात्यात पासून म्हणजे चांगलं गुण वगैरे हे होऊन प्रत्येकाचे चांगले हे होतात. मॅनेजमेंट बद्दल काय सांगाल? मॅनेजमेंट हे इतकं चोख असतं की जवळजवळ एक आठवडाभर अगोदर आमचे पोलीस कमिशनर आयुक्त साहेब सर्व कलेक्टर मिटिंग घेऊन कमिशनर PMC सर्व मिटिंग घेऊन पूर्णपणे ह्याच्यात मॅनेजमेंट मुळेच एवढं आज सुरळीत म्हणजे पार पाडलं जाते. म्हणजे जे काही हे होतंय कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार न होता एक व्यवस्थित मार्गदर्शन म्हणजे माऊलीचं व्यवस्थित हे होतात. दोन्ही पण माऊलींचे हे होतात. एखादा छोटासा मेसेज म्हणजे की आता जे हे चाललंय की चांगलं आणि एक म्हणजे प्रत्येकाचं देवानी सर्वांना हे केलंय ते चांगल्या मार्गाने प्रत्येकाला हे करावं. चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मी आरोग्य निरीक्षक आहे. शिवाजीनगर घोडे चित्रकला येथे आरोग्य निरीक्षक या पदावर काम करतो. आम्ही आज वारकरीच्या सेवेसाठी आम्ही आज सकाळपासून इथं उभे आहोत. आमचे सगळे सेवक पण उभे आहेत. महिला सेवक आहेत, जेंट्स सेवक आहेत. आम्ही पालखीच्या स्वच्छतेसाठी आम्ही इथं दूत म्हणून काम करत आहोत. हे माझे मुकादम आहेत. हे दोन्ही मुकादम आहेत माझे. नमस्कार, मी राजू गायकवाड. गेली आम्ही 24-25 वर्ष माऊलींची सेवा करतोय. आम्हाला ह्या कामामध्ये आनंद तर मिळतो पण तुमच्या बाबत आम्हाला एवढंच जे खाऊ वाटतात त्यांना पाण्याच्या बाटल्या वाटतात तेवढं फक्त सांगणं की फक्त केळी वाटताना थोडंसं संरक्षण म्हणून तुम्ही तेवढं जबाबदारी घेऊन एखादं बकेट किंवा काहीतरी ठेवा जेणेकरून माऊलींना घसरणे वगैरे असं काय होणार नाही. तेवढं फक्त दक्षता घ्यावी. माझं नाव कर्ण दिलीप वाघमारे. मी आता रोकडं मला आरोग्य कुठला मुकादमच आहे. माझा पहिला एक्सपिरियन्स एवढा बेटर होईल एवढं मी स्वप्नात पण नव्हता विचार केला. त्याच्यामुळे एवढं त्यांची सेवा करायला पण एवढं म्हणजे आवडतं. आणि स्वच्छतेची आपली सगळी कामं आपल्या लेडीज पण आहेत, सगळे जेंट्स पण आहेत, सगळे सहकार्य करतात. काही आपण सकाळी
आपला पूर्ण स्टाफ 40 जणांचा आहे. हे आमचे आरोग्य निरीक्षक आहेत. सकाळी सगळेजण आमचे 5:45 आलेले आहेत. आम्ही शेवटच्या वारकरी म्हणजे पालख्यात आपल्या जातीलच, शेवटचा वारकरी गेल्यानंतर आम्ही पूर्ण साफसफाई केल्यानंतर आम्ही घरी जाणार. म्हणजे तुम्ही 3ही दिवस म्हणजे आता जेवढ्या दिवस पालखी आहे, तेवढ्या आणि दिवस मुक्कामाला दिंडे पण असतात आमच्या गावठाणामध्ये. हा तिथे पण आम्ही स्वच्छता करतो. आता 250 दिंडे असतात तिथं. तिथे शाळा आहे, मग घरामध्ये लोक आलेले असतात, रस्त्यावर थांबलेले असतात, तिथले पण स्वच्छता आम्ही करतो. 250 दिंडे असतात. ताई ह्या जे आपले सेवक आहेत, महिला सेवक त्या पण सगळ्या बसलेत. आजच्या दिवशी कोणी बघत नाही मी आजारी आहे, माझा पाय दुखतोय, सगळे हसत मुखत काम करतात आणि आम्हाला खरंच काम करायला मजा येते. याच्यामध्ये गणपती आणि पालखीमध्ये आम्हाला खूप मजा येते काम करताना. बरं, पालखी तुम्ही तुमच्या शब्दात कसं सांगताल? हे काम वगैरे सगळं बाजूला ठेवून एक छोटीशी भावना पालखी बद्दलची. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांनी जगाला चांगले विचार दिले, ग्रंथ दिले. माऊलीचे तर ज्ञानेश्वरी आहेच आहे आणि यांची गाथा आहे, तुकारामांची गाथा. जगाला एवढं ज्ञान दिले, त्यांच्यासाठी आम्ही थोडे एक सेवा म्हणून आम्ही काम करतो. गेली 59 वर्ष दोन्ही पालख्या माझ्या दारातल्या जातात. तर वर्षभर आम्ही ह्या पालखीची वाट बघत असतो आणि त्या दिवशी मी आनंदात आम्ही काम करतो. नशीब आमचं चांगलं की त्यांची माऊलींची सेवा करण्याचा आम्हाला नोकरी मिळाली, त्याचा आनंद आहे आम्हाला. रामकृष्ण हरी मंडळी. आम्ही पुणे महानगरपालिकेचे सर्व कामगार दिंडी आहे ही. हा. आणि जवळपास 18 ते 20 वर्षापासून आमची कामगार दिंडी कार्यरत आहे आणि विविध सामाजिक स्लोगन किंवा संदेश घेऊन आम्ही आळंदी ते पुणे म्हणजे आळंदी पासून ते पुणे महानगरपालिकेपर्यंत दिंडी दरवर्षी असते आमची. त्यामध्ये जवळपास 400-500 आमचे सेवक सहभागी होतात आणि खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात सर्व भजन कीर्तन करत आम्ही येत असतो आणि खूप सर्व एन्जॉय करतात, आनंदाने ही दिंडी पार पडते. म्हणजे ही वारी फक्त आळंदी ते पुणे पुणे एवढीच आहे आहे. हो, कारण हे कर्मचारी आहेत, हा, हा. उद्यापासून त्यांना सर्व कामं करायची आहेत ऑफिस मध्ये. विठ्ठलाला एका शब्दात कसं का म्हणताल तुमच्या? चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांची सगळी पिकं चांगली येऊ दे, पूर परिस्थिती निवळू दे. आम्ही शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आहोत. गुरुजींची शिकवण आहे की कुठेही कचरा वगैरे दिसला तर ते आपण साफ केलं पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांनी मुगलवृत्ती कचरा साफ केला होता आणि आपण आज मानवनिर्मित कचरा साफ करत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा कचरा वारकऱ्यांनी केलेला नाही आहे. हा कचरा आपण म्हणजे ही सिस्टीमचं एक फेल्युअर आहे, कारण की वारकऱ्यांना कचरा टाकायचा नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे, आपण जर जागोजागी कचरा कुंड उपलब्ध केल्या, जे पाणी देत आहेत, जे कॉफी देतात, जे खाद्यपदार्थ देतात ते खूप चांगल्या मनानं देतात, पण दुर्दैवानं काय होतंय, ती परत टाकण्याची जी सोय आहे ती आपल्याकडे नाहीये. आपण ती खूप करणं गरजेचं आहे. दरवर्षी ह्या फक्त अर्धा किलोमीटरचा हा जर परिसर बघितला तर या अर्धा किलोमीटर मध्ये फक्त 2 तासात 15 ते 16 पोती आम्ही कचरा म्हणजे काय होतंय, तर तुम्ही जर कचरा बघितला तर फक्त आणि फक्त प्लॅस्टिक आहे. प्लॅस्टिक सोडून काहीच नाही. म्हणजे असं प्लॅस्टिक जे प्लॅस्टिक परत म्हणजे त्याचं हे होत नाहीये. मग हीच आपली विनंती आहे, आपण पुणे महानगरपालिका सरकार आणि त्याचबरोबर सामान्य नागरिक जे वारकऱ्यांचं दर्शन घ्यायला येतात, जे धारकऱ्यांचं दर्शन घ्यायला येतात, जे दान धर्म स्वइच्छेनं करू इच्छितात, त्यांनाच आपली नम्र विनंती आहे की आपण याची काळजी घेणं गरजेचं आहे. ती जर काळजी घेतली नाही तर काय होणार आहे, संत जगद्गुरु तुकोबाराय येतात, ज्ञानोबा माऊली येतात, पालखी ती म्हणजे काय, ते साक्षात म्हणजे पांडुरंग त्यांच्या रूपात नेतोय आणि तो पांडुरंग ती जगद्गुरु तुकोबाराय किंवा ज्ञानोबा माऊली ह्या कचऱ्यावरनं जातात. आणि तो कचरा कोणी केलाय? तो कचरा हा मानवानं केलेला आहे. मानव म्हणजे कोण? आपण केलेला आहे. आणि ही साफ करण्याची जबाबदारी कोणाची? तर आपलीच आहे. हीच गुरुजींची शिकवण आहे, तेच आम्ही करतोय. आम्ही वेगळं काहीच करत नाही, हे आपलं कर्तव्य आहे. आपण कुठल्याही पद्धतीची मदत करत नाहीये. वारी ते आपण कचरा साफ करतोय, हे आपण कुणावरही म्हणजे स्पष्ट गावरान भाषेत बोलायचं झालं तर उपकार करत नाहीये. हे आपलं कर्तव्य आहे आणि हे आपण केलं पाहिजे. हे एका सिस्टीमनं, एका 4 जणांनी, सरकारनं किंवा महानगरपालिकेनं किंवा एखाद्या कंपनीनं करून फायदा नाहीये. हे प्रत्येकाचं कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. धन्यवाद. प्रत्येकाची इच्छा असते की आपण दान करावं. इथं बरेच जण नाही का बिस्किटचे पुडे वगैरे दान करतात, पण ते म्हणजे जे वारकऱ्यांना आपण दान करतो तर ते टाकण्यासाठी नाही का, सांगायचं म्हटलं तर असं डस्टबिन वगैरे नसते. त्याच्यामुळे काय होतं, ते कचरा तिथंच पडला जातो आणि त्या कचऱ्यामुळे ते घाण होते. तर माझी इच्छा आहे की जे आपण दान करतोय ना, तर आपण साईडला कुठेतरी नाही का ते निर्मूलनासाठी नाही का छोटं डस्टबिन वगैरे ठेवलं पाहिजे. जय हरी, जय श्रीराम, जय हनुमान. These were the soulful emotions of the Varkari who wait years to walk the smiles and meet their Mauli. Signing off for today, Ramkrishna Hari Mandali.